आजचा पालखी सोहळा होता आपातापा या गावामध्ये. तर चला पुढे सांगतो. पहिले तर सकाळी सकाळी मूर्खजी महाराजांच्या मंदिरावर येऊन दर्शन करून घेतलं. नंतर आज रोडगेचं आमंत्रण होतं अमोल मामाच्या वावरातलं. तर सगळे मित्रमंडळी आम्ही अमोल मामाच्या वावरात आलो. महादेवाचं मंदिर आहे वावरामध्ये सुंदर. वावरात येऊन पहिले महादेवाचं दर्शन घेतलं. बाजूनं ढोलाचं भजन मंडळ होतं, तिथं भजन सुरू होतं. सगळं भजन मंडळींचा एक व्हिडिओ काढून घेतला. नंतर आलो रोडगेच्या ठिकाणी. तिथं येऊन जेवण करून घेतलं आणि नंतर आजचा संध्याकाळी पालखी सोहळा होता आपातापा या गावामध्ये. आपला पालखीचा ड्रेस घालून चौकात आलो. इथं चौकात आपल्या दोन्ही गाड्या पालखीच्या आल्या होत्या. गाडीमध्ये बसलो आणि आम्ही निघालो आजच्या लोकेशनवर जाण्याकरता. लवकरच आम्ही आपातापा या गावामध्ये पोहोचलो आणि इथलं जे मंदिर आहे अर्धनारी नटेश्वर महादेवाचं मंदिर, इथे येऊन मंदिरात आलो आणि दर्शन करून घेतलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर आमचे गायनाचार्य मित्र हरिभक्तपरायण अक्षय महाराज महल्ले आम्हाला इथं भेटले. त्यांची भेट घेतली. नंतर आम्ही सर्वांनी चहा घेतला, आपला टाळ घेतला आणि पालखीच्या मंडपामध्ये आलो. लवकरच पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. आजच्या पालखीत सर्व टाळकऱ्यांनी, गावकऱ्यांनी, वारकऱ्यांनी सर्वांनी फुगडीचा आनंद घेतला. लहान लहान मुलींनी सुंदर फुगडी खेळली. नंतर आजच्या पालखीमध्ये आम्हाला नवीन गायनाचार्याचा शोध लागला. आमचे हरिभक्तपरायण आदेश महाराज आसोलकर यांनी आजच्या पालखीमध्ये गायन केलं. महत्वाचं म्हणजे आजच्या पालखीमध्ये आमच्या मंदिराचे व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव चारही मंडळी उपस्थित होते. त्यांनी सर्वांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला आणि खूप आनंदात आजच्या पालखी सोहळ्याचा समारोप झाला. भेटू पालखीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.